आज आपण मनीषाताईकडून ज्ञानेश्वरी मधला सांख्ययोग काय आहे, तर दुसऱ्या अध्यायामध्ये जो सांगितलेला आहे तो आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू यू मनीषाताई. सांख्य या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा केला गेलाय. म्हणजे सांख्य म्हणजे संख्या या अर्थाने सांख्य, म्हणून मग ते सांख्यशास्त्रामध्ये 25 तत्व सांगितली गेली की पुरुष आणि प्रकृती हे दोन वेगळे, हे अनादी, आणि ही दोन मुख्य तत्व सांख्यशास्त्राप्रमाणे. आणि मग प्रकृतीपासून महत निर्माण होतं, त्यापासून अहंकार, आणि अहंकारापासून 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, अशी 11 इंद्रिय, आणि दुसरीकडे पंचतन्मात्रा म्हणजे आकाशाचा गुण काय, तर तो शब्द, अग्नीचा तेज म्हणजे वायूचा शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचा तेज, पृथ्वीचा गंध आणि पाण्याचा रस, असे हे 5 तन्मात्रा. आणि पंचमहाभूत हे जल, वायू, आकाश, अग्नी, अशी ही 5 पंचमहाभूत, म्हणजे पंचमहाभूत अशी ही 25 तत्व मिळून हे सगळं विश्व आकाराला आलेलं आहे. या विश्वाला आकाराला येण्यामागे ही 25 तत्व आहेत. त्यातला पुरुष वेगळा आणि प्रकृतीपासून निर्माण होणारी ही सगळी विकृती आहे. की प्रकृती आणि विकृती असा शब्द तिथे सांख्यशास्त्रामध्ये वापरला जातो. की प्रकृतीपासून जी काही निर्माण होते ती सगळी विकृती निर्माण होत जाते, की तिच्यापासून विकृती म्हणजे अनेक आकार प्रकृतीपासून घडत जातात. पुरुष मात्र ह्यापासून निराळा आहे, पण पुरुषाशी संयोग झाल्याशिवाय मात्र प्रकृती आकाराला येत नाही. पुरुषाला जेव्हा लक्षात येतं की प्रकृती वेगळी आणि मी वेगळा, असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा त्याला मोक्ष मिळाला, असं सांख्यशास्त्रामध्ये म्हटलं जातं. सांख्य योगाचा विचार करताना आणि सांख्य या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे जाणून घेणं किंवा ज्ञान, असा सांख्य या शब्दाचा दुसरा अर्थ होतो. त्यामुळे ज्ञान ह्या अर्थाने ज्ञानेश्वरीत किंवा गीतेमध्ये सांख्य हा शब्द अनेक वेळा वापरला गेलाय. सांख्य हा शब्द वापरला गेल्यामुळे सांख्यशास्त्र आणि ज्ञान ह्याचा थोडासा गोंधळ होतो असं म्हटलं जातं. की सांख्यशास्त्र म्हटलं की तिथे पुरुष आणि प्रकृती दोघं वेगळे आहेत, आणि जेव्हा ज्ञान, गीतेमध्ये जे ज्ञान सांगितलं जातं ते अद्वैत तत्वज्ञान सांगितलं जातं. त्यामुळे तिथे पुरुष आणि प्रकृती हे वेगळे राहतच नाहीत, त्यांच्याही पलीकडे असलेला पुरुषोत्तम या ज्ञानयोगामध्ये आपल्याला दिसतो किंवा सांख्य योगामध्ये दिसतो. आता जाणून काय घ्यायचंय? सांख्य म्हणजे जर जाणून घेणं असेल, सांख्य म्हणजे जर ज्ञान असेल, तर जाणून काय घ्यायचंय, तर जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे हे जाणून घ्यायचंय. मी देहामध्ये आहे, मी जीव आहे. जेव्हा आत्मा हा देहाला स्वतःला मानायला लागतो तेव्हा तो आपण जीव म्हणतो त्याला. अगदी सोप्या ह्याच्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया किंवा मांडायचा प्रयत्न करूया. हा जो जीव आहे ह्याला मी आणि परब्रह्म हे एकच आहे, ह्याची जाणीव होणं म्हणजे ज्ञान होणं, असा ढोबळमानाने अर्थ आपल्याला काढता येईल. ह्याच्यामध्ये अनेक तत्वज्ञानाच्या अनेक पायऱ्या येत जातात. पण जीवाला नेहमी प्रश्न पडलेला असतो की मी जीव म्हणजे मी शरीर हा वेगळा आहे, आजूबाजूला मला सगळं जग पसरलेलं दिसतंय, ते विविधतेने नटलेलं जग आहे तो. आणि मग हे जग निर्माण करणारा जो नियंता आहे, जो परमेश्वर आहे, मग मी हे जगत आणि परमेश्वर यांचं नातं काय आहे हे जीवाला समजून घ्यायचं असतं. हे नातं जेव्हा समजून येतं तेव्हा त्या जीवाला ज्ञान झालं असं म्हणता येतं. की मी ह्या जगतापासून वेगळा नाही आणि परमेश्वरही या जगतापासून वेगळा नाही. त्यामुळे मी आणि परमेश्वर हे दोघी एकच आहोत, याची जाणीव होणं म्हणजे ज्ञान होणं असं म्हटलं जातं. आता सांख्ययोगे नाम द्वितीयोध्याय, हा दुसरा अध्याय हा सांख्ययोग सांगणार आहे असंच म्हटलं जातं. आणि ज्ञानेश्वरही तसंच म्हणतात की ज्ञानप्रधान हे शास्त्र, असं दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानप्रधान शास्त्र सांगितलं गेलं, असं ज्ञानेश्वर 18व्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायाची ओळख सांगताना म्हणतात. मग दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला नक्की काय सांगतोय? श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय की अरे तू जे जाणायला पाहिजेस ते तर जाणत नाहीस, आणि जे तुला जाणतोयस असं वाटतंय ते सगळं चुकीचंच तुला कळतंय. पण तू स्वतःला जाणकार मात्र म्हणवून घेतोयस. तुला असं वाटतंय की मला सगळं काही कळतंय, पण जे काही खरं कळायला पाहिजे ते मात्र तुला कळतच नाहीये.
तुला असं वाटतंय की मी अर्जुन, माझे हे सगळे बंधू किंवा माझे हे गुरु, माझे हे आजोबा, हे सगळे माझ्या समोर युद्धाला उभे आहेत आणि मी या सगळ्यांना मारणार आहे असं तुला वाटतंय. पण मुळात तू अर्जुन म्हणजे कोण आहेस हे तू जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केलायस का? श्रीकृष्ण अर्जुनाला असा प्रश्न विचारतो की तू स्वतःला तर जाणत नाहीस आणि बाकीचे मात्र कोण आहेत किंवा मी यांना मारणार आहे असं म्हणतोस, पण तू स्वतःला जाणतोस का असा प्रश्न श्रीकृष्ण अर्जुनाला दुसऱ्याच अध्यायात विचारतो. जेव्हा अर्जुन पूर्ण गांगरून गेलेला आहे की त्याला काय करावं हे कळत नाहीये, तेव्हा श्रीकृष्ण त्याला असा प्रश्न विचारतो की मुळात तू स्वतःला जाणतोस का? बाकीचं जग मी जाणतोय किंवा मी यांना मारणार आहे असं म्हणतोयस, पण हा जो तू मी म्हणतोयस तो मी नेमका कोण हे तुला माहितीये का? असा प्रश्न श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतो. आणि मग तो त्याला सांगतो की तू स्वतःला या देहा इतकाच मर्यादित समजतोयस की आता तू इथे अर्जुन म्हणून जो कोणी आहेस त्याला तू मी म्हणतोयस, पण जेव्हा हा अर्जुन नव्हता तेव्हा हा मी नव्हता का? तर तेव्हाही हा मी होताच. आणि अर्जुनाचा देह जेव्हा राहणार नाहीये तेव्हा सुद्धा हा मी शिल्लकच राहणार आहे. त्यामुळे हा जो तू मी म्हणतोयस तो जो आत्मा आहे तो अविनाशी आहे. आणि विनाशी काय आहे? तर विनाशी फक्त शरीर आहे. शरीर जन्माला येतं, स्थितीखाली असतं आणि मग ते नाश पावतं. असा श्रीकृष्ण अर्जुनाला दुसऱ्याच अध्यायात उपदेश करून सांगतो की तू खरं तर स्वतःलाच जाणत नाहीयेस. तुला हे माहिती आहे का की तू स्वतःला अर्जुन म्हणवतोयस, आजूबाजूला तुझे नातेवाईक आहेत असं म्हणतोयस, आजूबाजूला पसरलेलं जग तुला दिसतंय, पण ह्या तुझं जगाचं आणि ह्या जगाच्या मुळाशी असलेलं जे ब्रह्म आहे ह्याचं नातं काय आहे हे तुला माहितीये का? असा हा प्रश्न आहे. या सगळ्या अनेकतेच्या मुळाशी किंवा या सगळ्या अनेकतेचं बीज ह्या ब्रह्मामध्ये साठवलेलं आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. त्यामुळे ते म्हणतो की कितीही तुला द्वैत दिसलं, अनेक आकार दिसले, अनेक वर्ण दिसले, अनेक रूप जरी दिसली, तरी हे सगळे चैतन्याचीच ही सगळी रूप आहेत, आत्म्याचीच ही सगळी रूप आहेत, हे तू आधी लक्षात ठेव. या सगळ्या ज्या वेगवेगळ्या उपाधी तुला दिसतात, अनेकतेने नटलेलं जग दिसतं, ह्या उपाधी मागे काय आहे? तर उपाधी मागे चैतन्य आहे. ह्या उपाधीमध्ये गुप्त असलेलं काय आहे? तर ते चैतन्य आहे आणि ते गुप्त चैतन्य तू जाणत नाहीयेस. म्हणतो या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. सगळ्यांच्या आत हे चैतन्य आहे. त्यामुळे आपण सगळे जे आहोत ना, ते ह्या चैतन्याचे अंश आहोत हेच तुला माहिती नाहीये. मग हे कुणाला माहिती असतं? तर ते म्हणतात की जे तत्वज्ञ संत असतात, ते ह्या तत्वाचा स्वीकार करतात, की ह्या सगळ्या जगामध्ये सामावलेला कोण आहे? तर एक ब्रह्म, एक परब्रह्म सगळीकडे सामावलेलं आहे आणि परब्रह्माशिवाय दुसरं काहीही जगात नाही. हे तत्वज्ञ संतांना कळतं, असं ज्ञानेश्वर सांगतात. ते म्हणतात की तत्वज्ञ संत असतात ते काय करतात? तर जसा राजहंस दूध आणि पाणी एकत्र केलेलं असेल तर त्यातलं दूध फक्त घेतो आणि पाण्याचा त्याग करतो. तसे हे तत्वज्ञ आहेत, ते अनेकतेचा त्याग करतात आणि त्यातलं जे एकमेव तत्व म्हणजे परब्रह्म आहे ते तेवढं जाणून घेतात. त्यात सोनं, जोपर्यंत सोन्यामध्ये काहीतरी अशुद्धता असते तोपर्यंत सोनं तापवून शुद्ध करत राहावं लागतं. आणि एकदा का ती अशुद्धता निघून गेली की जसं पूर्ण शुद्ध सोनं हातात येतं, तसं अनेकता दिसणं किंवा अनेकता जाणवणं ही अशुद्धता आहे. ही अशुद्धता काढत काढत एकमेव तत्वापर्यंत म्हणजे परब्रह्मापर्यंत आपल्याला जाऊन पोचायचंय. ज्ञानेश्वर अनेक दृष्टांत देत जातात. त्याच्यात ते आणखीन एक असा दृष्टांत देतात की धान्य असतं ते फोलपटासकट असतं. ते म्हणतात काय करता तुम्ही की ती फोलपट दूर काढून टाकायची असतात, कारण फोलपट काही तुम्ही खात नाही. तुम्ही सुपात धान्य घेता आणि ते पाखडता, फोलपट आपसूक निघून जातात आणि धान्य जसं खाली राहतं, तसं तत्वज्ञ संत जे आहेत ते विचार करून ही जी अनेकता दिसणारी अनेकता आहे ती सगळी काढून टाकतात आणि त्याच्या खाली असणारं जे परब्रह्म एकमेव तत्व आहे ते तत्व ते जाणून घेतात. ते म्हणतात ते विचार करून या अनेकतेचा किंवा या द्वंद्वाचा, या द्वैताचा त्याग करतात. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहज सांडवले. मग तो प्रपंच सगळा मागे पडतो, जे अनेकता दिसते ती सगळी मागे पडते. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. मग त्यांना फक्त एकच तत्व कळतं आणि ते म्हणजे परब्रह्म तत्व.
ज्ञानेश्वर असं म्हणतात किंवा गीतेतही असं सांगितलं जातं की या विश्वाच्या आकाराने जो नटलेला दिसतोय, तो जो नटलेला आहे त्याला मात्र स्वतःला नाम नाही, आकार नाही, वर्ण नाही, रूप नाही, काहीही नाही. म्हणजे तो इंद्रियांच्या पलीकडे असलेला आहे. त्याला जर जाणून घ्यायचं असेल तर ह्या इंद्रियांच्याही पलीकडे तुम्हाला जायला पाहिजे. ते म्हणतात हा लोकत्रयाकारू, तो जयाचा आकारू. हे सगळं लोकत्रय जे पसरलेलं दिसतंय, तो ज्याचा विस्तार आहे, तया तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. त्या ब्रह्माला नाम आहे का, आकार आहे का, वर्ण आहे का, काही नाही. त्याचं चिन्ह सांगता येतं का, सांगता येत नाही. तो त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि मग हे नानाविध आकार दिसतायत, वर्ण दिसतायत, रूप दिसतायत, ही जी आहे ना, ही केवळ माया आहे, असं ते म्हणतात. आता माया जेव्हा म्हणतात तेव्हा मला नेहमी असं वाटतं की हा दृष्टिकोनातला फरक आहे. जेव्हा द्वंद्व सगळीकडे दिसतं, द्वैत दिसतं, की वेगवेगळ्या वस्तू आहेत अशी जेव्हा जाणीव असते, तेव्हा ती माया आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये एक परब्रह्म भरलेला आहे असा जेव्हा अनुभव येतो, तेव्हा ती माया नाही तर तेव्हा ते ज्ञान आहे. दृष्टिकोनाचा फरक आहे माया आणि ब्रह्म. मला जो जाणून घ्यायचा आहे ते म्हणतात की तैसी हे जाण माया. माया कशी आहे तर स्वप्नासारखी आहे. स्वप्नात आपण जे बघत असतो ते जाग झाल्यावरच लक्षात येतं की जे स्वप्नात जे बघितलं ते खरंही नाही आणि खोटंही नाही, काहीच म्हणता येत नाही. कारण स्वप्नकाळी ते सत्य वाटत होतं, पण जाग आल्यावर मात्र तिथे काहीच नाहीये असं लक्षात आलं. तसंच आहे, ते म्हणतात तैसी जाण ही माया, तू भ्रमत आहासी वाया. तू उगाचच ह्या मायेमध्ये भ्रमण करतोयस आणि द्वैतामध्ये अडकून पडलायस. शस्त्रे हानीतील या छाया, जैसी अंगीन रूपे. ही माया कशी आहे तर शस्त्र जर सावलीवरती शस्त्राचा वार केला तर तो अंगाला लागेल का, तर तो अंगाला लागणार नाही. सावलीला शस्त्र लागलं तर जसं अंगाला लागत नाही, तसं या परब्रह्माच आहे. परब्रह्म हे वेगळंच आहे आणि तू मायेलाच स्वतःच म्हणून म्हणून बसलायस. या मायेचा तू निराश कर, मायेला बाजूला सार. आणि मायेला बाजूला सारून बघायचं नाहीये, तर ही जी माया रूपाने नटलेला जो कोणी आहे तो सुद्धा परमेश्वरच आहे, ह्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. असा शेवटी ज्ञानेश्वरांचा हेतू असा आहे की हे जग जे आहे, हे जग की वस्तू प्रभा. हे जग आहे हे परब्रह्म रूपानेच नटलेलं आहे. त्यामुळे मग ज्ञानेश्वर आपल्या अभंगात असं म्हणतात की भरला घनदाट हरी दिसे. मला सगळीकडे एक हरीच सगळे विश्वभर पसरलेला दिसून येतो. मला दुसरं काही दिसतच नाहीये. मला सगळे लोक हरिरूपात दिसतात. आणि म्हणून मग भक्तियोग सांगताना जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे कोणी भेटतं ते भगवंताचंच रूप आहे असं ज्ञानेश्वर सांगतात. हे सुद्धा ज्ञानच आहे. हे ज्ञान संतांना असतं असं ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे. जो जाणून घ्यायचा आहे तो आत्मा कसा आहे तर तो आत्मा नित्य आहे, तो सर्वव्यापी आहे, तो शाश्वत आहे, तो अचळ आहे आणि तो परिपूर्ण आहे. तो सर्वांमध्ये सारखा सामावलेला आहे. मग आत्मा मला जाणून घ्यायचा असेल तर तो तर्काला कळतो का, तर ज्ञानेश्वर म्हणतात तर्काच्या दृष्टीला हा आत्मा दिसू शकत नाही. तर्काच्या दृष्टीला हा आत्मा कळत नाही. पण ध्यानाला मात्र असं वाटतं की हा आत्मा मला भेटला पाहिजे, तो आत्मा भेटावा अशी ध्यानाची इच्छा असते. मनाला हा दुर्लभ आहे आणि साधनांच्या पलीकडचा आहे, कारण तो मुळातच इंद्रियांच्याच पलीकडचा आहे. त्यामुळे इंद्रियांच्या पलीकडे गेल्याशिवाय हा आत्मा हस्तगत होऊ शकत नाही. हा आत्मा कसा आहे तर हा गुणत्रय रहित. मागच्या 2 लेक्चर्समध्ये असं सांगितलं गेलेलं की 3 गुण मानलेले आहेत की सत्व, रज आणि तम. पण हा जो आत्मा आहे हा गुणत्रयाच्या पलीकडचा आहे. हा सत्व, रज आणि तम यांच्या पलीकडचा आहे. व्यक्तीसी अतितू, व्यक्तीच्या पलीकडचा आहे, रूपाच्या पलीकडचा आहे. अनादि अविकृतू, की ज्याच्यात कधीही कोणतीही विकृती झाली नाही, ज्याच्यात कोणताही बदल झालेला नाहीये, असा हा आत्मा आहे. हा अनादि आहे. हा कधी निर्माण झाला माहितीये का, माहिती नाही. त्यामुळे मग ह्याचा नाशही नाही. जे जन्मालाच आलेलं नाही ते नाश कसं पावणार. त्यामुळे हा अनादि आहे आणि हा अनंतही आहे. सर्व रूप, सगळ्या रूपांमध्ये हा सामावलेला आहे. ते म्हणतात सगळे जी भूत होते, जीव होते ते आधी निर्विकार होते. आणि मग जन्माला आले ते स्थितिकाली असतील आणि नाशकाली ते नाश पावतील. मूळ स्वरूपाला प्राप्त होतील. मूळ स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी ज्ञानेश्वर एक आपलं नेहमीच उदाहरण देतात. ते म्हणतात की एक घडा भरलेला आहे पाण्याने. त्या पाण्याच्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. तो सूर्य जणू काही त्या घड्यामध्ये सामावलेला आहे असं वाटायला लागतं. आणि मग तो घडा काय झाला, तो घडा पालथा पडला.
घडा पालथा पडला, घड्यातलं पाणी वाहून गेलं. मग सूर्याचं प्रतिबिंबही गेलं. ज्ञानेश्वर म्हणतात घडा पालथा पडला, पाणी पडलं, पाणी नासून गेलं, पण म्हणून सूर्याच्या रूपामध्ये काही कमी झाली का? तर सूर्य आहे त्या ठिकाणी आहेच. तसा आत्मा शरीरामध्ये आहे असा भासतो. ते शरीर आहे तोपर्यंत तो आत्मा जाणवतो. शरीराचा नाश झाला तरी आत्मा नाश पावला का? तर आत्मा नाश पावला नाही. आत्मा जिथे होता तसा आत्मा सर्वगत, अविनाशी, संपूर्ण असा हा आत्मा सतत आहे. त्यामुळे ते म्हणतात तैसे शरीराच्या लोपी. त्यामुळे शरीर नष्ट झालं तरी सर्वथा नाशू नाही स्वरूपी. या आत्म्याच्या स्वरूपाचा मात्र नाश होत नाही. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. ही भ्रांती आहे सगळी, ही भ्रांती तू सोडून दे. एक शंकराचार्यांची कथा आहे की शंकराचार्य आपल्या शिष्याला मायेबद्दल सांगत चाललेले आहेत. माया कशी मिथ्या आणि परब्रह्म कसं सत्य हे सांगत शंकराचार्य सांगत शिष्याला एका वनातून चाललेले आहेत. घनदाट वन आहे आणि माया आणि ब्रह्म ह्यांची चर्चा चाललेली असताना शिष्य काही प्रश्न विचारतोय, शंकराचार्य उत्तरं देत आहेत. असं होत असताना अचानक एक वाघाची डरकाळी ऐकायला येते. ती वाघाची डरकाळी ऐकून शंकराचार्य आपल्या शिष्याला असं म्हणतात, चल चल पळ लवकर, वाघ आलाय. तेव्हा तो शिष्य म्हणतो की अहो पण तुम्हीच आता सांगितलं ना की वाघ आलाय, पण ही तर सगळी माया आहे ना, मग या वाघाला घाबरायचं कशाला? तेव्हा शंकराचार्य त्याला म्हणाले की वाघ ही पण माया आणि आपण पळतो ही सुद्धा मायाच. त्यामुळे आत्ता पळ. जर देहात राहिलास तर ज्ञान होऊ शकेल. त्यामुळे जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर देह हे माध्यम आवश्यक आहे किंवा मनुष्य देह हे माध्यम आवश्यक आहे. ते म्हणतात मायेमुळे जग भासतं फक्त, पण म्हणून ब्रह्मस्वरूपात काही बदल होतो का? तर ब्रह्मस्वरूपात काहीही बदल होत नाही. आणि मग त्याच्यासाठी ते असं उदाहरण देतात की ना तरी पवने स्पर्शिले नीर, की वाऱ्याने पाण्याला स्पर्श केला, पढी असे तरंगाकार, आणि मग अनेक तरंग निर्माण झाले. पण हे तरंग निर्माण झाले म्हणून पाणीपणात काही बदल झाला का? तर पाणी जसं होतं ते तसंच राहिलं. तरंगामुळे ते अनेक तरंग निर्माण झालेत असं दिसलं तरी पाणी जसं आहे तसंच आहे. किंवा सोन्यापासून अनेक अलंकार निर्माण होतात, त्या अलंकाराला वेगवेगळी नावं असतात, पण शेवटी त्याच्या मुळाशी जसं सोनच असतं तसे अनेक जीवाचे आकार दिसत असले तरी त्या सगळ्याच्या मुळाशी ब्रह्म आहे हे तू विसरू नकोस, असं पुन्हा पुन्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. आणि हे ज्ञान तू करून घे, हा आत्मा तू जाणून घे. हा आत्मा किंवा हे परब्रह्म हे तुझं स्वरूप आहे, हे ज्ञान व्हायला पाहिजे. आणि हा सांख्ययोग ज्ञानेश्वर आपल्याला सबंध ज्ञानेश्वरीभर सांगत राहतात. ते म्हणतात जो मी आहे तोच सगळं काही आहे. ते सांगताना ते म्हणतात का बीजची जाहले तरू, जे बी असतं तेच झाडाच्या रूपाने जसं आकाराला येतं, का भांगारेले अलंकारू किंवा सोन्याचे अनेक अलंकार तयार केले जातात. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. तसा हा माझ्या एकाचा संपूर्ण विस्तार म्हणजे हे जग आहे. जग माझ्यापेक्षा वेगळं नाहीये. जग म्हणजेच परब्रह्म आहे, हे तू जाणून घे. आणि असं परब्रह्म रूपाने भरलेलं जे जग आहे ते संत बघतात. मग ते संत काय करतात? तर संत संसार विसरतात, त्यांना वैराग्य प्राप्त होतं आणि देह भावना सुटून जाते. इथे एक नामदेवांचा अभंग आहे. त्या नामदेवांच्या अभंगामध्ये नामदेव एक छानशी कथा आपल्याला सांगतात. श्रीकृष्णाची कथा सांगतात नामदेव. ते म्हणतात की रात्रीची वेळ झालेली आहे आणि श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावरती कदंबाच्या वृक्षाखाली उभा राहून मुरली वाजवायला लागलेला आहे. श्रीकृष्ण देहुड्या पावलावरती उभा आहे असं ते सांगतात. लोपला आदित्य चढे चंद्रप्रभा. चंद्रप्रकाश पसरलेला आहे सगळीकडे, सूर्य मावळलेला आहे आणि अशा वेळेस श्रीकृष्ण कदंबातळी उभं राहून मुरली वाजवायला लागलेला आहे. तो मुरलीचा नाद गोकुळातल्या नारींना ऐकायला आला आणि तो मुरलीचा नाद ऐकून त्या नारी सगळ्या, गोकुळातल्या नारी सगळ्या निघाल्या. त्या स्वतःचा संसार मागे टाकून निघालायत. त्यांना आता संसाराचं भानच शिल्लक राहिलेलं नाहीये. त्याचं वर्णन करताना नामदेव म्हणतात, भ्रतार सेजेसी टाकून उठती, वाढीता पंगती निघताती. नवऱ्याला शेजेवरती टाकून निघाल्या, कोणीतरी जेवायला वाढत होत्या, ते स्वतःच्या हातातलं भांड तिथेच ठेवून त्या निघाल्या.
काही जणी स्वतःच्या बाळाला पाजत होत्या, त्या बाळाला तिथेच ठेवून त्या निघाल्या. तर काही जणांचे केस मोकळे होते, तर ते मोकळे केस बांधावेत इतकी सुद्धा शुद्ध त्यांना राहिली नाही. त्या तशाच्या तशा श्रीकृष्णाला भेटायला म्हणून निघाल्या. नामा म्हणतो की नामा म्हणे ऐशा गेल्या देवापाशी, की स्वतःचा संसार टाकून आता त्या श्रीकृष्णाकडे वळलेल्या आहेत, श्रीकृष्णाकडे आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा आनंद मनात मावत नाहीये असं नामदेव वर्णन करतात. ह्या गोपी आहेत, ह्या श्रीकृष्णाकडे आल्या आणि श्रीकृष्ण मात्र लबाड आहे. ते म्हणतात श्रीकृष्ण विनोदाने आता त्या गोपींना असं म्हणतो, त्या सगळ्या स्त्रियांना असं म्हणतो, की रात्रीच्या वेळेत वनात तुम्ही कुठे हिंडता? या वनात आता वाघ असतील आणि ते तुम्हाला खाऊन टाकतील, तर तुम्ही आपापल्या घरी जा बरं. ह्या ज्या गोपी आहेत ना, ह्या सुद्धा अत्यंत चतुर आहेत. त्या श्रीकृष्णाला असं म्हणतात, की अरे वेणुनाद हा जणू काही दूत म्हणून तू आम्हाला पाठवलास आणि आम्हाला बोलवून घेतलंस आणि आता आम्ही तुझ्यापाशी आलो तर आम्हाला घरी परत जा असं कसं सांगतोयस? आता आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत, तेव्हा तुझ्याशी एकरूपता व्हावी हीच आमची इच्छा आहे. इथे नामदेव वर्णन करताना असं म्हणतात एक एक नारी एक एक कृष्ण. मग कृष्णाने त्या सगळ्या नारींची इच्छा पूर्ण केली. एक एक नारी एक एक कृष्ण. प्रत्येक गोपी बरोबर कृष्ण वेगवेगळ्या रूपामध्ये तिच्या सोबत आहे. करावया पूर्ण इच्छा त्यांची इच्छा पूर्ण करायला देवाने अनेक रूप धारण केली. अनेक रूपात श्रीकृष्ण त्यांच्या बरोबर आला. नामदेव म्हणतात प्रकृतीसी ऐसा भुलला गोविंद. मायेला असा श्रीकृष्ण सुद्धा भुलला, गोपींच्या प्रेमाला तो भुलला. करीती आनंद नावा म्हणे आणि मग त्या आनंदामध्ये म्हणजे एक स्वरूपामध्ये रममाण होत गेले. आता नामदेव पुढची कथा सांगताना असं म्हणतात की ह्या गोपींना कृष्ण मिळाला आणि मग त्यांच्या आनंद मनात मावत नाहीये, पण मग कुठेतरी अहंकार निर्माण झाला. ते म्हणतात झाला अभिमान धन्य आम्ही आता. त्यांना असं वाटायला लागलं की मी आता अगदी धन्य झाले, कारण मला कृष्णाची प्राप्ती झाली. झाला अभिमान धन्य आम्ही आता लक्ष्मीच्या कांता भोगीत असो. तो लक्ष्मीचा कांता आहे हे त्यांना माहितीये कृष्ण असला तरी, म्हणजे त्या जाणणाऱ्या आहेत, त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली. हा लक्ष्मीचा नाथ आहे, तो आम्हाला भोगायला मिळाला असं त्या म्हणतायत. त्याच्याशी आमची एकरूपता झाली आणि असा अभिमान जेव्हा त्यांच्या मनात निर्माण झाला तेव्हा तिथून कृष्ण गुप्त होऊन गेला असं नामदेव सांगतात. ते म्हणतात गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. त्या वैकुंठाचा जो नायक आहे तो तिथून गुप्त झाला. करिता ती शोक सकळीक. आणि मग मात्र त्या गोपी सगळ्या दुःखात बुडून गेल्या, की जो कृष्ण मला मिळाला होता तो अभिमानाने मी घालवला. आणि मग त्या गोपी सगळ्या वनामध्ये वृक्षांना विचारतायत, पक्ष्यांना विचारतायत, की कोणी यशोदेचा कान्हा कोणी बघितलायत का? आधी त्या म्हणतात की लक्ष्मीचा नायक आम्ही भोगतोय. आता मात्र श्रीकृष्णाच्या कान्ह्याला शोधायला त्या निघाल्या, की श्रीकृष्णाचा कान्हा, यशोदेचा कान्हा तुम्ही बघितलायत का? असं विचारत गोपी निघाल्या. आणि मग नामदेव ह्याच्यातून आपल्याला एक जाणीव करून देतात. ते म्हणतात की नामा म्हणे जेथे असे अभिमान, तेथे नारायण नाही. जिथे अभिमान आहे, अहंकार आहे, देह तादात्म्य आहे, तिथे नारायण मात्र कधीही असू शकत नाही असं नामदेव अतिशय ठामपणे या कथेच्या आधाराने सुंदरपणे आपल्या मनावर बिंबवतात, की जोपर्यंत मनात अभिमान आहे, मीपणा आहे, तोपर्यंत श्रीकृष्ण भेटू शकत नाही. श्रीकृष्ण भेटायला हवा असेल तर अभिमान दूर जायला हवा, देह तादात्म्य दूर सारायला हवं. मग हे जे ज्ञान प्राप्त व्हायला हवं, हे ज्ञान नेमकं आहे कसं याचं वर्णन ज्ञानेश्वर करतात. ते म्हणतात मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे. जाणीव वगैरे काही शिल्लकच राहत नाही. जाणीवेचे डोळे, बुद्धीची जी जाणीव असते ती बुद्धीचे डोळे सुद्धा झाकले जातात. जैसी तीरी नाव ना ढळे टेकली साथी. एकदा तीराला येऊन नाव टेकली की ती जशी हलत नाही, तसं एकदा ज्ञान प्राप्त झालं की बुद्धी तर्क हे सगळं मागे पडून जातं. तैसी जाणीव ते जेथे न निघे, तिथे आता बुद्धी प्रवेश करू शकत नाही. विचार मागुता पावली निघे. मी विचार करेन म्हणायचा विचार मागच्या पावली निघून जातो असं ते म्हणतात ते ज्ञानाच्या वेळी. तर्कू आहे आणि नेघे अंगी जयाच्या. तर्काची दृष्टी जिथे पोचूच शकत नाही असं ते ज्ञानाचं स्थान आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो अर्जुना तया नाव ज्ञान, की जिथे बुद्धी, तर्क, विचार, मन हे सगळं कुंठित होऊन जातं, त्या पलीकडे जेव्हा साधक जाऊन पोचतो
त्याला ज्ञान म्हणायचं. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचुते विज्ञान. मग बाकीचे हे द्वैतात पसरलेला जो प्रपंच दिसतोय ना, हे म्हणजे विज्ञान आहे, हे लक्षात घे. तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान, आणि हे जे विज्ञान आहे हे द्वैत आहे असं जर सत्य वाटत असेल तर ते मात्र अज्ञान आहे, असं ज्ञानेश्वर समजावतात. ते म्हणतात तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान, हेही जाणं. हे लक्षात ठेव की प्रपंच सत्य वाटणं हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. या प्रपंचाच्या मध्ये असलेला वासुदेव जो आहे, श्रीकृष्ण आहे, तो जाणवायला पाहिजे. आणि मग अशा ज्ञानापर्यंत जर पोचायचं असेल तर त्यासाठी माध्यम आहे ते शरीराचं आहे, मनुष्य शरीराचं माध्यम आहे. मग मनुष्य शरीराकडे काय आहे? त्याच्याकडे इंद्रिय आहेत, त्याच्याकडे मन आहे आणि त्याच्याकडे बुद्धी आहे. ह्या सगळ्याचं समाधान व्हायला पाहिजे. मी फक्त कर्ममार्गाने जाईन असं जर म्हटलं तर तिथे शरीराची इंद्रिय आणि देहाचा उपयोग करून घेता येईल. किंवा पंथराज आहे, शरीरावरती नियंत्रण मिळवणं, इंद्रियांवरती नियंत्रण मिळवणं, हे करता येईल. बुद्धी मी फक्त जर ज्ञानाने जाणून घेईन असं म्हटलं तर चालेल का? माझ्या फक्त बुद्धीला समाधान मिळेल तर तसंही चालणार नाही. आणि माझ्या फक्त मनाला समाधान मिळेल. माझ्या मनामध्ये काय असतात तर भाव असतात, प्रेम असतं, भक्ती असते. त्यामुळे या सगळ्यांचा मिलाफ जेव्हा होतो तेव्हा ज्ञानी भक्ती प्राप्त होते असं ज्ञानेश्वर म्हणतात. हा सगळा मार्ग आहे आणि ह्या मार्गामध्ये कर्माचा उपयोग करायला लागतो, योगाचा उपयोग करायला लागतो, म्हणजे अष्टांग योगाचा उपयोग करायला लागतो, कर्ममार्गाचा उपयोग करायला लागतो, ज्ञानाचा उपयोग करायला लागतो आणि भक्तीचाही उपयोग करायला लागतो. ह्या चारांना बरोबर घेऊन कुठे जायचंय तर ज्ञानप्राप्ती करून घ्यायचंय. अशी ज्ञानप्राप्ती कशी होते ह्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर असं म्हणतात की विषयांचं जे जंगल होतं ते पार करून कर्मयोगी निघाला. विषयांवरती त्याने ताबा मिळवला. विषयांच्या जंगलामध्ये कामक्रोध होते त्यांच्यावरती ताबा मिळवला आणि मग तो सद्वासनेच्या डोंगरावर आला असं ते म्हणतात. म्हणजे विषयांचं जंगल किती निबिड आहे आणि सद्वासनेच्या डोंगरावर येणंही अवघड आहे. असा सद्वासनेच्या डोंगरावर तो आला की त्याला संत संग मिळतो. संत संघामध्ये तो रममाण होऊन जातो. मग त्याला गुरुकृपा प्राप्त होते. गुरुकृपा प्राप्त झाली की ज्ञानाची पहाट उघडते. ज्ञानाचं कोवळं ऊन पसरायला लागतं आणि मग त्याला जाणीव होते की परब्रह्म आणि मी हे निराळे नाहीच. परब्रह्म आणि मी हे एकच आहोत. आणि मग ते वेळी तो जयाकडे वासप आहे. मग त्याची दृष्टी जिथे जिथे जाते तिथे तिथे त्याला परमेश्वर दिसायला लागतो. ते वेळी जयाकडे वासप आहे, तेवता मी चितया एक आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मी चितया. तो जिकडे जिकडे बघायला लागतो तिकडे तिकडे त्याला परमेश्वर दिसायला लागतो. आणि त्यांनी बघायचं नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याला परमेश्वराची जाणीव होत राहते. हे समस्त ही श्री वासुदेव, हा प्रतिती रसाचा होतला भाऊ. हाही जाणीव त्याच्यामध्ये दृढ होऊन जाते की हा वासुदेव सगळीकडे भरलेला आहे. म्हणून भक्तां माझी रावो आणि ज्ञानिया तोची. म्हणून मग भक्तांचा राजा आणि ज्ञान असा तोच आहे असं त्याच्या लक्षात येतं. असंच अर्जुनाचं म्हणता येईल की जेव्हा त्यांनी विश्वरूप बघितलं तेव्हा त्याला असं कळलं की सगळीकडे त्याला तेच दिसतायत. ज्ञानेश्वर वर्णन करताना असं म्हणतायत की अर्जुन उघडलेल्या दृष्टीने बघतोय, त्याला जिकडे तिकडे विश्वरूप दिसतंय आणि मग तो असं ठरवतो की मला बघायचं नाहीये म्हणून डोळे झाकून घेतो आणि डोळे झाकल्यावर त्याला आतमध्ये सुद्धा तेच दिसत राहतं. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात की ज्ञान मिळवायचंय म्हणजे काय करायचंय तर विश्व माझ्यापेक्षा वेगळं आहे ही भावना मनातून गेले पाहिजे. म्हणून विश्व पण जावे मग माते घेयावे, की विश्व बाजूला सारायचंय आणि मग मला घ्यायचंय असं नाहीये. तर तैसा नव्हे आघवे सकटची मी, ह्या विश्वासकट मी आहे हे लक्षात ठेव. झालेनी जग मी झाके तरी जगत्वे कोण फाके, केळेवरी माणिके लोपिजे काय. ज्ञान म्हणजे हेच आहे की जग म्हणजे मी आहे. जगामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या परब्रह्म स्वरूप आहेत हे लक्षात घेणं हीच ज्ञानी भक्ती आहे. आज मी इथे हा विषय अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय.